आला आला आला. थांबा की राव, किती गडबड करताय ना. लईच आनंद आहे राव तुम्हाला. एवढी गडबड कशासाठी करताय? अहो नका करू आता वळवळ. आता आल्यात परत मार्केटमध्ये नरहरी झिरवळ साहेब. आता सगळ्यांनी थांबा. मित्रांनो, ज्या व्हिडिओची वाट पाहत होतात तो व्हिडिओ आपल्याकडे सुद्धा आला. काय करायचं हो? काय बोलायचं यांना? हा, काय बोलायचं काय? म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची, उघडली तर 1.25 रुपयाची. खरं तर एकीकडे हसायला येतंय, एकीकडे वाईट पण वाटतंय. महाराष्ट्रात एवढं दुर्दैव आहे की आज नीती सुद्धा सापडायला लागल्यात. ते सरकारी फार्म हाऊस, सरकारी गेट हाऊस कशासाठी असते आणि काय करतायत त्या रूम मध्ये घेऊन आणि पुन्हा बरं करतायत? काय बोलायचं? अहो, एकीकडे बघितलं तर हा महाराष्ट्र, शाहू फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, या महापुरुषांच्या विचारवंतांचा हा महाराष्ट्र आहे हो. अहिल्यादेवी होळकर, हा, यांनी फार महाराष्ट्राची वाटच लावून ठेवली हो. कोणी उठवा सुटवा आणि व्हिडिओ मागावा. हा, अहो, राजकारण्यांकडे काय म्हणून बघितलं जातं हो? एक आदर्श व्यक्ती म्हणून बघितलं जातं. यांचा काय आदर्श घ्यायचा हो? हा, बरं, कोण कुठला कोण काय त्याच्या व्यक्त बोलायचं नाही, पण तुम्ही लोकांना काय सांगतायत आणि तुम्ही स्वतः काय करतायत? लोकांनी तुम्हाला निवडून कशासाठी दिलंय आणि तुम्ही काय करताय निवडून आल्यावरती? जरा स्वतःच्याही मनाला प्रश्न विचारा. अहो, आम्हाला लाज वाटते तुमच्यावरती व्हिडिओ बनवायचा कसा, बोलायचं काय, पण आज तुम्ही तरुण पिढीला काय आदर्श देताय? तरुण पिढीला कोणकण नेताय? हा, काय तुम्ही महाराष्ट्राला योगदान देताय? काय महाराष्ट्राने तुमचा आदर्श घ्यायचा हो? तुम्ही जर असे व्हिडिओ करायला लागले, तुम्ही जर आज व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले, तर लोकांनी काय म्हणून तुमच्या सभा ठेवायच्या, काय म्हणून तुमची भाषणं ऐकायची हो? बरं, तुम्ही आरोपींना साथ देतात. अहो, 2 दिवस झालं हो त्या खराताचं प्रकरण मिटलं नाही. 2 दिवस तो भोंदूच होता ना, त्याच्यावर अख्खा महाराष्ट्र तुटून पडला आणि 2 दिवसात तुम्ही व्हायरल होताय. म्हणजे आम्हाला एक कळना, तुम्ही स्पर्धा तर लावली नाही ना राजकारण्यांनी एका मिरीच्या? अजून त्या महाराष्ट्राला काय काय पाहावं लागणार आहे? हा, अहो, काय चाललंय? महाराष्ट्राला नेताय